today is Heart Day. Our college is going to celebrate Heart Day. So theme of Heart Day of 2025 is do not miss a beat. So our student will tell you information about anatomy and physiology of heart. तर आता आपण पाहणार आहोत हार्टचे अॅनाटॉमी. तर हे आहे ह्यूमन बॉडी स्ट्रक्चर. तर हार्ट म्हणजे काय? तर हार्ट हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. ते रक्त पंप करून पूर्ण शरीराला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचे कार्य करते. तर हार्ट हे कुठे सिच्युएटेड असते? तर हे हार्ट लेफ्ट साइडला थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये स्टर्नमच्या पुढे व व्हर्टेबल कॉलमच्या स्टर्नमच्या पाठीमागे व व्हर्टेबल कॉलमच्या पुढे डायफ्रॅम वर स्थित असते. तर नॉर्मल हार्टचे वेट हे फिमेल मध्ये 230 ते 280 ग्रॅम असते व मेल मध्ये 280 ते 340 ग्रॅम असते. तर न्यूबॉर्न म्हणजे जन्मलेल्या बाळामध्ये हार्टचे वेट हे 20 ते 25 ग्रॅम असते. तर हार्टला पेरिकार्डियम नावाचे सॅकलाइक स्ट्रक्चर असते. त्याच्यामध्ये पेरिकार्डियल फ्लुइड असते. तर पेरिकार्डियल फ्लुइड हे आपल्या हार्टमध्ये घर्षण थांबवण्यासाठी मदत करते. हार्टला 3 लेयर असतात: इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि इंडोकार्डियम. इपिकार्डियम ही हार्टची सर्वात वरची लेयर असते. मायोकार्डियम ही हार्टची मधली लेयर असते. ती हार्टला कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी मदत करते. आणि एंडोकार्डियम ही हार्टची शेवटची लेयर असते. तर हार्टला 4 कंपार्टमेंट असतात: राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल. हार्टला 4 वॉल असतात: एक पल्मोनरी हॉल, एक आवर्टिक हॉल, एक बायकस्पिड वॉल, एक ट्रायकस्पिड वॉल. हार्टच्या वरच्या भागाला बेस व खालच्या भागाला एपेक्स असे म्हणतात. तर आता आपण पाहूयात हार्टचे मेजर ब्लड व्हेसल. तर हार्टला आवर्टा हे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करण्याचे कार्य करते. त्याच्यानंतर पल्मोनरी आर्टरी हे आपल्या शरीरामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड फुफ्फुसांमध्ये नेण्याचे कार्य करते. त्याच्यानंतर पल्मोनरी व्हेन हे ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हृदयाकडे नेण्याचे कार्य करते. सुपेरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कावा हे आपल्या शरीरातील डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या हृदयाकडे नेण्याचे कार्य करते. हार्टमध्ये आपण नॉर्मल हार्ट रेट पाहूयात. न्यूबॉर्न मध्ये 100 ते 160 बीट्स पर मिनिट हे आपले हार्ट रेट आहे. इन्फंट मध्ये 90 ते 160 बीट्स पर मिनिट हा नॉर्मल हार्ट रेट आहे. टॉडलर मध्ये 80 ते 130 बीट पर मिनिट हा आहे. प्री स्कूलर मध्ये 80 ते 120 बीट्स पर मिनिट, स्कूलर मध्ये 70 ते 110 बीट्स पर मिनिट, अडल्ट मध्ये 60 ते 100 बीट्स पर मिनिट आहे. तर आता आपण पाहूया हार्टचे फंक्शन. फर्स्ट वन, पंपिंग ब्लड. हार्टची लेफ्ट साइड ही डिऑक्सिनेटेड ब्लड पंप करते व हार्टची राइट साइड ही ऑक्सिनेटेड ब्लड पंप करते. रिसीव ऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स मध्ये येणारे ऑक्सिनेटेड ब्लड रिसीव करण्याचे काम हार्ट करते. रिसीव डिऑक्सिनेटेड ब्लड कमिंग फ्रॉम बॉडी पार्ट. शरीरामधनं येणारे अशुद्ध रक्त रिसीव करण्याचे काम करते. मेंटेन ब्लड प्रेशर. बॉडी मधले ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करते. रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम बॉडी. शरीरामधले वेस्ट प्रोडक्ट रिमूव्ह करण्याचे काम करते. There are 2 types of circulation in our body. First is pulmonary circulation and second one is systemic circulation. In a pulmonary circulation, inferior vena cava and superior vena cava carry deoxygenated blood from the body and then it supply in a heart. Then pulmonary artery carries this deoxygenated blood and passes in the lungs. Lungs absorb carbon dioxide and release oxygen in this deoxygenated blood. Then blood get oxygenated. This oxygenated blood pulmonary veins carries and then passes to the aorta. Aorta passes this oxygenated blood to the all body parts. There are live blood circulation in our body. So this is the body in which superior vena cava and inferior vena cava carries this deoxygenated blood and it passes in a right atrium. Then a tricuspid wall, through tricuspid wall the deoxygenated blood passes in a right ventricles. Then it forcefully pump and go to the pulmonary artery. Pulmonary walls prevent this deoxygenated blood backflow. Then pulmonary artery through blood go in the lungs. Then lungs absorb carbon dioxide and release oxygen in this deoxygenated blood and blood get oxygenated. Then pulmonary veins passes this oxygenated blood in the left atrium. Then bicuspid wall through the left ventricles and then blood goes out pump fully in the aorta and aortic wall prevent backflow
of the blood. Then aorta supply this blood to the all body parts and all body system. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. कंडक्टिंग सिस्टीम मायोकार्डियल लेअर मध्ये कार्डियक मसल टिश्यू प्रेझेंट असतात जे की हार्टचे पंपिंग करण्यासाठी हेल्पफुल किंवा रिस्पॉन्सिबल असतात. यामध्ये हार्टबीटचे नियंत्रण आणि रक्तभिसरणचे नियंत्रण केले जाते. यामध्ये 4 पार्ट आहेत. एव्ही नोड, एसए नोड, बंडल ऑफ पीस अँड पर्कंजे फायबर्स. फर्स्ट आहे एसए नोड. एसए नोड म्हणजे सायनो आर्ट्रियल नोड. सायनो आर्ट्रियल नोड्स हे below of right atrium and entrance of superior vena cava म्हणजेच राईट एट्रियमच्या बिलो खाली व सुपेरियर व्हेना कावाच्या जवळ हे प्रेझेंट असतात. यामध्ये इलेक्ट्रिक इम्पल्सेस तयार होतात. इलेक्ट्रिक इम्पल्सेस हे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आणि आयनच्या हालचालींमुळे तयार होतात. हे इलेक्ट्रिक इम्पल्सेस इंटर आर्टियल फायबर्स एव्ही नोड पर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. एव्ही नोड म्हणजे आर्ट्रियल व्हेंट्रिक्युलर नोड. हे व्हेंट्रिकल अँड आर्ट्रियमच्या मधोमध प्रेझेंट असतात. यामध्ये इलेक्ट्रिक इम्पल्सेस जरा वेळ थांबतात. आर्ट्रियम मधून ब्लड हे व्हेंट्रिकल मध्ये येईपर्यंत इलेक्ट्रिक इम्पल्सेस यामध्ये थोडा वेळ थांबतात. एव्ही नोड इलेक्ट्रिक इम्पल्सेस बंडल ऑफ हिसला ट्रान्समिट करते. बंडल ऑफ हिस हे हार्टच्या दोन्ही व्हेंट्रिकलच्या मधोमध प्रेझेंट असते, म्हणजेच सेप्टम या भागामध्ये प्रेझेंट असते. बंडल ऑफ हिस हे इलेक्ट्रिक इम्पल्सेस पर्कंजे फायबर्सला ट्रान्समिट करतात. पर्कंजे फायबर्स हे दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये प्रेझेंट असते. व्हेंट्रिकल्स मध्ये हे इलेक्ट्रिक इम्पल्सेस पसरवले जाते व हे इलेक्ट्रिक इम्पल्सेस हार्टचे कॉन्ट्रॅक्शन करते. हार्टचे कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे लेफ्ट व्हेंट्रिकल्स ब्लड हे अओर्टा थ्रू पूर्ण बॉडीला पाठवते व राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड हे लंग्स कडे पाठवले जाते. आता आपण पाहूया कार्डियक सायकल. फर्स्ट कार्डियक सायकल ही 0.8 सेकंडची असते. त्याच्यामध्ये 3 स्टेप मध्ये डिवाइड झालेली आहे. तर फर्स्ट स्टेप आहे 0.1 सेकंडची. सुपेरियर इन्फेरियर वेना cava carry deoxygenated blood from all body parts and empty in right ventricle. Blood pass through tricuspid wall in left ventricle. Second step 0.3 second. Blood pass through pulmonary artery and pulmonary vein prevent backflow of blood and blood come to lungs and get exchange carbon dioxide absorbed and oxygenated blood मध्ये मिक्स केला जातो. थर्ड स्टेप 0.4 सेकंडची असते. Two pulmonary artery carry oxygenated bloods and empty in left ventricle. Blood pass through bicuspid wall in right ventricle and blood pump in aortic wall. Aortic wall prevent backflow of blood and supply to all body parts. तर आता आपण पाहूया कार्डियक सायकल. तर कार्डियक सायकल ज्या वेळेस व्हेंट्रिकल्स मध्ये असते त्यावेळेस व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हा 0.3 सेकंडचा असतो आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टोल हा 0.5 सेकंडचा असतो. तर अशी टोटल 0.8 सेकंडची सायकल असते. आणि ज्या वेळेस ब्लड हे आर्ट्रियल मध्ये असते ज्या वेळेस आर्ट्रियल सिस्टोल हा 0.1 सेकंडचा असतो त्यावेळेस आर्ट्रियल डायस्टोल हा 0.7 सेकंडचा असतो. अशी ही कार्डियक सायकल टोटल 0.8 सेकंडची असते.